दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना पैठण संभाजीनगर रोडवर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूस आज मंगळवारी दुपारी अचानकपणे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याची घटना घडली। पाईपलाईन फुटल्याने न्यायालय व पशुवैद्यकीय कार्यालयात पाणी झाल्याचा संतापजनक प्रकार घडला। नाथाघरची उलटी खुणं, पाण्याला लागली मोठी तहान या उक्तीप्रमाणे शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे चुकल्याने पाणी टंचाई भेसळत असताना ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झाली। मात्र स्थानिक नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचे उघडपणे दर्शन झाले। शांतीब्रह्म संत एकनाथ षष्ठी महोत्सवात राज्यातूनच नव्हे तर देशभरातून सुमारे 7 लाख भाविक भक्त वारकऱ्यांचे पैठण शहरात आगमन झाले होते। दरम्यान स्थानिक नगरपरिषदेच्या कर्तव्यशून्यतेमुळे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागला। यात्रा महोत्सवात पिण्याच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे चुकल्याने लाखो वारकरी भाविक भक्तांनी पहिल्याच दिवशी परतीची वाट धरली। अंततः यंदाचा यात्रा महोत्सव फेल ठरला। केवळ पाण्याअभावी यात्रा महोत्सवाचा फज्जा उडाला असताना आता आज मंगळवारी दुपारी पैठण संभाजीनगर रोडवर असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूस नगर परिषदेची पाणी पुरवठ्याची अचानक पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्याने या परिसरात पाणी झाल्याचे पाहायला मिळाले। अचानक पाईपलाईन फुटल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। विशेष असे की जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू असताना फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरले। यामुळे वकील आणि पक्षकारांना त्रास सहन करावा लागत आहे। पैठण शहरात कृत्रिम पाणी टंचाई भासत असताना ही पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी तर झाली। परिणामी पैठण शहर पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला। अचानक पाईपलाईन फुटल्याने परिसरात पैठण तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाणी शिरले। इतकेच नव्हे तर चहाच्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले। याबाबत संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश द्यावे अशी संतप्त नागरिकांकडून मागणी केली जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। पैठण शहराचे प्रसिद्ध आणि सिनियर वकील ॲडव्होकेट अशोक चौतकर साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, आपलं संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। न्यायालयासमोर अचानकच अर्ध्या तासापूर्वी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आणि याचं पूर्ण पाणी लाखो लिटर वाया जात आहे आणि त्याचं पाणी न्यायालयाच्या आवारात पशुवैद्यकीय चिकित्सालयात आणि काही हॉटेल्समध्ये पाणी याचं चाललेलं आहे आणि खूप त्रास नागरिकांना वाहनधारकांना होतो। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? याबद्दल सांगायचं झालं तर नगरपालिकेने जास्तीत जास्त लोकांची सुविधा कशी होईल या दृष्टीने पाईपलाईनची व्यवस्था करायला पाहिजे होती, परंतु तशी केलेली नाही आणि त्यामुळं पाईपलाईन जी फुटलेली आहे त्यामुळं पंचायत समिती, त्याच्यानंतर पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, कोर्ट ह्या सर्वांना त्रास होतो आणि विशेष म्हणजे वाहनधारक जे आज चाललेले आहेत त्या रोडवर जो खड्डा पडलेला आहे त्यामुळं जास्तीत जास्त अडचणी लोकांना येतात। ते बोलू शकत नाही पण प्रत्यक्ष त्यांना खूप अडचणी येतात। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरामध्ये सध्या पाण्याची टंचाई चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया चाललं आहे आणि जात आहे। याबद्दल आपलं काय म्हणणं? आपण जर विचार केला तर सध्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर पाणी प्यायला मिळत नाही, पाणी दूषित झालेलं आहे आणि वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळं महिलांची पचामना होते आहे। पण असं असतानासुद्धा नगरपालिकेने जी जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी तर त्यांनी घेतलेलीच नाही आणि त्यामुळे जनतेचं जास्तीत जास्त नुकसान तर होतच आहे पण गैरसोय जास्त होती आणि त्यामुळं महिलांचे पचामना होऊन त्यांना जे पाणी पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही। आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद। प्रसिद्ध वकील साहेब ॲडव्होकेट विशाल बुरकुले सर आहेत। बुरकुले सर, न्यायालयासमोरच पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती फुटली आणि याचं पाणी पूर्ण रोडवर पूर्ण पसरले असून हॉटेलमध्ये काही घरामध्ये सुद्धा पाणी आणि इतकंच नव्हे तर पैठण तालुका पशु चिकित्सालय आणि न्यायालयाच्या आवारात सुद्धा पाणी घुसतं। याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
पैठण न्यायालयासमोर जी असलेली जी पाईपलाईन आहे तिथं अचानक पाईपलाईन फुटल्यामुळे किमान अर्धा तास झाला आहे पाणी पाईपलाईन फुटून. अद्यापही अजूनपर्यंत नगरपालिकेचे कुठलाही कर्मचारी अथवा कोणी आलेलं नाही आहे. पाणी हॉटेलमध्ये न्यायालयात व पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे सर्व ठिकाणी पाणी झालेलं आहे. लोकांना चालायला ही जागा राहिलेली नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा बुरकुले साहेब की पैठण शहरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई सध्या भासत असताना हा गंभीर प्रकार झाला, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच पैठण शहरामध्ये पाण्याची टंचाई खूप आहे. मध्यरात्री 2-3 वाजता पाणी येते, कधी 10-20 मिनटंही पाणी थांबत नाही. अशा परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाहायला जात आहे. नक्कीच भविष्यात उन्हाळ्यामध्ये आपल्याला अजून पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. पैठण संभाजीनगर रोडवर असलेल्या न्यायालयासमोर पैठण शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. आपल्यासोबत संजय औरंगे आहेत, त्यांचं इथं चहाचं हॉटेल आहे. पाणीची पाईपलाईन कधी फुटली? आता एक अर्धा तास झाला. आणि याच्यामुळं काय परिस्थिती काय आहे सध्या? काय परिस्थिती इथं हॉटेलमध्ये पाणी गिराक चालले गेले. अच्छा, आणि किती पाणी इथं वाया चाललंय? इथं पाणी भरपूर वाया चाललं. बरं, या संदर्भात नगरपालिकेचे काही कर्मचारी आले का? नाही, अजून नाही. किती वेळ झाला पाणी पाईपलाईन फुटली? 20 ते 25 मिनिट झाले. बर, तर आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि आतापर्यंत कोणी नगरपालिकेचे कर्मचारी अथवा अधिकारी इथं फिरकले नाही. या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? काय म्हणायचं आहे, पटकन पाणी बंद करावे. माझ्या हॉटेलचं जे पाणी भरपूर झालेलं, माझ्या गिराक चालले गेलेले.